कोकणामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा हा आता वाढताना पाहायला मिळतोय। रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा पेस जो आहे तो आता आपल्याला सुटताना बघायला मिळत नाही। तिकडे रायगडमध्ये सुद्धा असाच पेस आहे। रायगड अजितदादांच्या राष्ट्रवादी सुनील तटकरेंचं नाव सध्या चर्चेत आहे। भाजपकडनं धैर्यशील पाटलांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी शिंदेची शिवसेना आणि भाजप आपल्याला आग्रही बघायला मिळते। तर दोन जागा रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागांवरती आपल्याला पेच बघायला मिळतोय। महायुतीमध्ये निर्माण झालेला पेच, त्यामुळे कोकणामध्ये आता महायुतीचा हा तिढा नेमका कसा सुटणार याविषयी काही चर्चा सुरू झालेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, कोकणामध्ये निवडणुकीच्या आधी निर्माण झालेला हा सगळा तिढा आता कसा सोडवायचा हा पेच महायुती समोर? नक्कीच गुरु, जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी दोन्ही पक्षांनी दावे केलेले आहेत। शिंदेची शिवसेना असेल, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष, हे दोन्ही या सीटसाठी अडून बसलेले आहेत। नुकतीच राणेंनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे की ही जागा ती कशाही परिस्थितीत भाजपकडेच राहील। तर कालच अगदी दीपक केसरकर यांनी सुद्धा एक वक्तव्य केलंय। ते म्हणतात की ही जागा आहे ती शिंदेच्या शिवसेनेकडे राहील। कोणताही जरी सर्वेक्षण जरी काही झालेलं असलं तरी त्यांचं म्हणणं आहे की कोकणात जर बघितलं तर धनुष्यबाण हे चिन्ह आहे, ते घराघरात आणि जनतेच्या अगदी मनात रुजलेलं चिन्ह आहे। त्यामुळे या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला यश मिळू शकतं अशा पद्धतीचा दावा आहे तो दीपक केसरकर यांनी केलेला आहे। तर जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर राणे सुद्धा अगदी हट्टाला पेचलेले आहेत। त्यामुळे ही जागा कोणाकडे जाणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी राणेंचं नाव सुद्धा या जागेसाठी चर्चिलं जाते। तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा इच्छुक आहेत। त्याचबरोबर प्रमोद जठार हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत। तीन दावेदार आहेत। त्यामुळे ही जागा कोणाकडे जात आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे गुरु। धन्यवाद विकास, सविस्तर माहितीसाठी।